नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ सविता. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. मी आज आहे ना चकोरची आणि तुमची ओळख करून देते. तर कोण आहे ही चकोर? चला दाखवते. तर हे बघा, आता आपण आलो आहे गोठ्यात. मी तर सकाळी लवकर येते गोठ्यामध्ये. साधारण 5:30 वाजता यावंच लागतं. जर लेट झालं तर मग सगळी पुढची कामं लेट होऊन जाते. 5:30 वाजता आलं की मग पहिलं आधी अंगण झाडायचं. अंगण झाडून झालं की मग शेण ओढून घ्यायचं. पहिलं शेण ओढून पाठीमागं टाकायचं. मुक्त गोठा आहे त्याच्यामुळं शेण काय उचलून नाही बाहेर टाकत नाही. एकदम साचलं का मग बाहेर काढून म्हणजे डायरेक्ट रानामध्ये टाकतो. मग त्याच्यामुळं सध्या तरी शेण काही उचलायचं नाही. पावसाळ्यामध्ये उचलतो. मग सगळं शेण ओढून घेतलं आणि झाडून झोडून सगळा गोठा स्वच्छ केला. त्या बाजूनी पण एक गोठा आहे आणि दोन्ही गोठ्याच्या मध्ये पण भरपूर जागा आहे. त्याच्यामुळे झाडायला बराच वेळ जातो. आणि मग साफसफाई करून झाली आणि मग त्यांना खाद्य दिलं. गाईंना खाद्य दिलं, कालवडींना खाद्य दिलं. खाद्य टाकायला पण बराच वेळ जातो. आणि मग नंतर गाई पिळायला सुरुवात केली. तर पहिल्या बाकीच्या सगळ्या गाई पिळून घेतल्या आणि मग आता हिचा शेवट नंबर आहे. तर आता हिला पिळायला मग आता सुरुवात केली. आम्ही गाई पिळायची म्हणतो, कोणी धार काढायची म्हणतं. तुम्ही काय म्हणता? आणि चकोरची तुमची ओळख झाली की नाही? नाही म्हणताय? अहो हीच तर ती चकोर आहे आपली. बघा छान आहे ना चकोर आमची एक ती कुटुंबातील सदस्य आहे. म्हणजे माझ्या सगळा गोठा आहे ना माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. खूप माझा त्यांच्यात जीव आहे. खूप जीव लावते मी त्यांना. एक वेळेला जेवण नसलं तरी चालेल एवढी त्यांची काळजी घेते. आणि चकोर आहे ना माझ्या गोठ्यात तयार झालेली पहिली गाय आहे बरं का. म्हणजे आता ही तिची 3री पिढी आहे. चकोर ही एक चकोर, तिची आई आणि तिची आजी. तर तिची आजी ना सगळ्यात आम्ही पहिल्यांदा आणली होती घरच्या दुधासाठी. घरी मी पहिलं विकत दूध द्यायचे, तर त्याच्यामुळं घरच्या दुधासाठी ती आणली होती. आणि एका गाईपासून ह्या गोठ्याचा प्रवास चालू झाला आहे. तर आता गोठा पूर्ण भरला आहे. म्हणजे तिच्या आजीने माझा पूर्ण वाडा भरला आहे. असा गोठ्याचा प्रवास आहे हा. आणि आता ही चकोर आहे ना ही दुसऱ्या वेताची गाय. पहिल्या वेताला तिला कालवड झाली होती आणि आत्ता पण कालवड आहे. 2 महिने झाले तिची डिलिव्हरी होऊन. अजून म्हणजे दुधाला ती काही कमी पडलेली नाही आहे. जवळजवळ ती अजून 12-13 लिटर दूध देते. सुरुवातीला एक 8-10 दिवस थोडंसं काही कमी दूध देते. डिलिव्हरीचा जरा तिला त्रास झालेला असतो ना त्याच्यामुळे जरा कमी राहते तेव्हा दुधाला. तर चांगलं दूध देते ती. त्याप्रमाणे खाद्य पण द्यावं लागतं आहे. असं ही चकोर आहे. तिची मूर्ती लहान आहे पण कीर्ती जरा महान आहे. आणि गुणाची गाय आहे लई. आता आपण गाई पिळून झाली. तिचं दूध बघू किती निघतं आहे ते. तर आता तिथं समोर आहे ना 15 लिटरची किटली आहे. तर तिच्यात दूध काढते. कॅन जडच लागतो आहे जरा. शक्यतो मला कॅन उचलत नाही. 2 गाई जर पिळ्या तर उचलतच नाही. मग मी काय करते, एक गाई पिळली का मग तिचं ते दूध काढून घेते, पुन्हा दुसरी पिळते. तसं रोज माझा दादाच गाई पिळतो. त्याच्या गैरहजेरीत मग मी कधी गाई पिळते. रोज नाही गाई पिळत. पण गाई पिळायची सुद्धा मी या गोठ्यापासूनच शिकले. जसं आपण लहान मुलांना जर शाळेत घालतो ना KGला, मग पुढचा वर्ग, तसं मी पार अगदी तुम्ही असं म्हणा की ABCD पासून शिकले मी या गोठ्याची सगळी कामं. काही येत नव्हतं मला पहिलं. गाय कशी पिळायची हे पण माहीत नव्हतं. पण आता बघा एकदम मस्त गाय पिळते. म्हणजे सगळ्या पण गाय मी त्याच्या गैरहजेरीत पिळते. तर जर कुठं जायची वेळ आली ना तर आम्हाला काही अडचण येत नाही. माझा दादा किंवा मी आम्ही एकजण जरी असलो तर पूर्ण आम्ही सगळं काम मॅनेज करतो. तर असा हा माझा गोठा आहे. आणि आता हे बघा आपण दूध काढलं आहे. आता बघू किटली किती रिकामी आहे ती. 15 लिटरची किटली आहे. तर अगदी थोडीशी रिकामी आहे. 1 ते 1.5 लिटरनी कमी आहे. आपण 2 लिटर धरू. 15ची तर समजा 12 लिटर दूध निघालेलंच हिचं. 12.5 ते 13 लिटर दूध निघालं जवळजवळ. तर आता मी तुमची आणि चकोरची ओळख करून दिली. चला आता मला बाकीचे पण खूप काम आहे. गायांना चारा टाकायचा. मंडळी बघितली का आमची चकोर? व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.